नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सपोर्ट टू स्टेट अर्थात शाळा बंद आणि शिक्षण सुरू या कार्यक्रमामध्ये मी श्वेता सुनील जोगळेकर, उडी वडाळा इस्टेट मराठी शाळा तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? नवीन वर्गामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपल्याला गेल्या वर्षी तर आपली शाळा पूर्ण वर्ष बंद होती, आपण ऑनलाईनच अभ्यास केलेला आहे. तर या वर्षी तुम्ही सगळे पुढच्या वर्गात गेलेले आहात, तरी पण आपल्याला गेल्या वर्षीचाच अभ्यास थोडासा आपल्याला रिव्हिजन करायची आहे. सगळ्या विषयांची आपल्याला रिव्हिजन करायची आहे. म्हणजे आपल्याला काय होईल की पुढच्या वर्षाचा, आता ह्या वर्षाचा अभ्यास आहे तो आपल्याला व्यवस्थित समजेल. गेल्या वर्षीचं काय तुमच्या लक्षात आहे की नाही आहे ते आपल्याला थोडस बघायचं आहे आणि थोडीशी आपल्याला रिव्हिजन करायची आहे. त्याच्यामुळे आज आपण बघणार आहोत आपला सामान्य विज्ञानाचा जो पहिला पाठ होता 6वीचा, नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म आणि सजीव सृष्टी, या दोन याच्याबद्दल आपण थोडीशी आज आपण माहिती म्हणजे रिव्हिजन आपण करणार आहोत. गेल्या वर्षी तुम्ही शिकलेले तर आहातच सगळं, पण तरी सुद्धा आज आपण त्याची रिव्हिजन करणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. तर मुलांनो, आज आपण मागच्या भागाचीच उजळणी घेणार आहोत. मागे जे आपण शिकलेलो आहोत त्याची आपण आज उजळणी घेणार आहोत. बघा, आपण या आजच्या पाठामध्ये काय काय शिकणार आहोत ते पाहूया. नैसर्गिक संसाधने. तुम्हाला माहितच आहे की हवा, पाणी आणि जमीन ही आपली नैसर्गिक संसाधनं आहेत. निसर्गाकडून आपल्याला मिळालेली ही देणगी आहे. आता हवेमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर हवेचे विविध घटक, हवेतील वायूंचे उपयोग, हवेचं प्रदूषण, ओझोनचा थर आणि त्याचा आपल्याला काय उपयोग होतो हे आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर दुसरं आपलं नैसर्गिक संसाधन आहे पाणी, पृथ्वीवरील पाण्याचा वापर आणि जमीन, याच्यामध्ये आपण जमिनीचे थर कसे तयार होतात आणि मृदा तयार होण्याची क्रिया, त्यानंतर सजीवांची लक्षणे काय आहेत आणि उपयोगी सजीव, अपायकारक सजीव यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया की नैसर्गिक संसाधने म्हणजे काय. आता तुम्हाला माहिती आहे की पाणी, हवा, पाणी आणि जमीन ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. आता इथे हवा म्हणजे हवा, पाणी आणि जमीन, याला जमीन म्हणजे शिलावरण, हवा म्हणजे जलावरण, पाणी म्हणजे जलावरण आणि हवा म्हणजे वातावरण, आणि ह्या तीन आवरणांचं मिळून जीवावरण तयार होत असतं. बरोबर आहे की नाही? हे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. तर आता आपण नैसर्गिक संसाधन म्हणजे काय हे बघूया. सजीवांना नैसर्गिक जीवन जगत असताना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांची मदत होत असते. सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे हे घटक म्हणजेच त्याला आपण संसाधन म्हणतो. आता बघा, अन्न, वस्त्र आणि निवारा या
मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. बरोबर आहे की नाही? तर आपल्याला आजूबाजूच्या परिसरातल्या अनेक घटकांची याच्यासाठी मदत होत असते. पृथ्वीवरील जीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्वपूर्ण आहेत. हे घटक निसर्गातूनच मिळतात आणि म्हणून त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. लक्षात येतंय तुमच्या? हो टीचर. येस, व्हेरी गुड. तर आपण आपली ज्या मूलभूत आपल्या गरजा आहेत की अन्न, वस्त्र आणि निवारा, तर अन्न वगैरे आपल्याला कुठून मिळतं? सगळं आपण निसर्गावर अवलंबून असतो. अन्नासाठी, वस्त्रासाठी, निवाऱ्यासाठी सर्वच सजीव हे निसर्गावरती अवलंबून असतात. आणि हे सगळे घटक आपल्याला जीवन जगण्यासाठी हे लागणारे जे सगळे घटक आहेत ते निसर्गातूनच मिळतात आणि म्हणून त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. बघा आता, हवा, पाणी आणि जमीन ही काय आहेत? आपली नैसर्गिक संसाधने. हवेचे घटक आपल्याला मानणे आणि सजीव सृष्टी. तर या पाठात आपण काय काय शिकणार आहोत? नैसर्गिक संसाधनं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली नैसर्गिक संसाधनं म्हणजे हवा. हवेमध्ये आपण हवेचे विविध घटक, हवेतील वायूंचे उपयोग, हवेचं प्रदूषण, ओझोनचा थर आपल्या पृथ्वीभोवती असलेला आणि त्याचं महत्व हे आपण जाणून घेणार आहोत. पाणी, पृथ्वीवरील पाण्याचा कशा प्रकारे आपण वापर करतो, किती पाणी आपल्याला वापरायला मिळतं ते पाहणार आहोत. जमिनीचे थर कसे तयार होतात, मृदा तयार होण्याची क्रिया, त्यानंतर आपण सजीवांची लक्षणे काय आहेत याची आपण उजळणी करणार आहोत आणि उपद्रवी सजीव, उपयोगी सजीव यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती आपण परत एकदा बघणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया की नैसर्गिक संसाधनं म्हणजे काय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या सगळ्या सजीवांच्या काय आहेत? मूलभूत गरजा आहेत. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला आजूबाजूच्या परिसरातून मिळत असतात. तर सजीवांना नैसर्गिक जीवन जगत असताना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या निसर्गातीलच विविध घटकांची मदत होत असते. सजीवांच्या या मूलभूत गरजा भागवणारे जे घटक आहेत त्यांनाच आपण संसाधनं असं म्हणतो. तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे अतिशय महत्वपूर्ण घटक आहेत. आणि हे घटक आपल्याला निसर्गातूनच मिळतात. हवा, पाणी आणि जमीन ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे आणि म्हणून त्यांना आपण नैसर्गिक संसाधनं असं म्हणतो. बघा आता कोणती आहेत नैसर्गिक संसाधनं म्हणजे हवा, पाणी आणि जमीन. आता आपण हवेचे घटक काय काय आहेत ते बघणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हवेचे घटक कोणते कोणते आहेत. हवा हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. हवेमध्ये नायट्रोजन असतो 78%, ऑक्सिजन असतो 21%, अर्गॉन वायू आहे 0.9%, इतर वायू आणि घटक आहेत 0.07%, 0.7% आणि कार्बन डायऑक्साईड आहे 3%. हे आपल्या हवेचे घटक आहेत. हवेचा सर्वात मोठा घटक जो आहे तो म्हणजे नायट्रोजन, जो आपल्या हवेमध्ये 78% आहे. आणि ऑक्सिजन ज्याची आपल्याला श्वसनासाठी मदत होते तो ऑक्सिजनचं प्रमाण हवेमध्ये असतं 21%. तर हे एकजिन्सी मिश्रण आहे. हवा हे मिश्रण आहे आणि या सर्व वायूंचा, धुलीकण, पाण्याची वाफ वगैरे या सगळ्या घटकांचा प्रामुख्याने समावेश असतो. आता हवेतील वायूंचे काही उपयोग आपण जाणून घेणार आहोत. नायट्रोजनचा उपयोग म्हणजे सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो.
अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवा बंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. तुम्ही जे पॅकेट मध्ये फूड असतं बघा, लेज, वेफर्स, कुरकुरे वगैरे तुम्ही खाता की नाही, तर ते हवा बंद राहण्यासाठी नायट्रोजन वायूचा वापर केलेला असतो. ऑक्सिजनचा तर उपयोग तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. सजीवांना श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. कारण ऑक्सिजन नसेल तर ज्वलनाची प्रक्रिया होऊ शकत नाही. कार्बन डायऑक्साईड हा वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे. आणि त्याचप्रमाणे अग्निशमन नळकांडी जी असतात, अग्निशामकांमध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर केलेला असतो. अग्निशमन माहितीये ना तुम्हाला, आग विझवण्यासाठी वापरतात बघा, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर केलेला असतो. अर्गॉन या वायूचा वापर विजेच्या बल्बमध्ये केलेला असतो. हेलियमचा वापर कमी तापमान मिळण्यासाठी आणि तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. निऑन वायूचा वापर जाहिरातींसाठी आणि रस्त्यांवरचे जे दिवे असतात त्याच्यामध्ये निऑनचा वापर केला जातो. आणि क्रिप्टॉनचा वापर फ्लोरोसेंट पाईप मध्ये, तर झेनॉन या वायूचा वापर फ्लॅश फोटोग्राफी मध्ये त्याचा उपयोग केला जातो. हे असे हवेतील सर्व वायूंचे उपयोग आहेत. आता हवेचं प्रदूषण कशामुळे होतं? हवेचं प्रदूषण तुम्हाला आता इथे चित्र दाखवते आहे मी, बघा. कारखान्यांमुळे. बरोबर, एकदम बरोबर. कारखान्यामुळे, कारखान्यातून जे निघणारे धूर आहेत, कारखान्यातून निघणारा जो धूर आहे विविध घटकांमधून, बघा आता इथे गाडीतून निघणारा हा धूर आहे. हे इथे काय दिसतंय तुम्हाला? कचरा आहे तो जाळलेला. कचरा जाळलेला आहे, बरोबर आहे की नाही? तर हे जे कचरा जाळल्यामुळे वगैरे हा जो धूर आहे तो डायरेक्टली म्हणजे थेट हवेमध्ये मिसळला जातो. हे जे सगळे धूर निघतात ते थेट हवेमध्ये मिसळले गेल्यामुळे हवेतील घटकांचं जे संतुलन आहे, हवेतील घटकांचं जे प्रमाण आहे, जे संतुलन आहे ते बिघडतं आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण म्हणजेच वायूचं प्रदूषण निर्माण होतं. आता या इंधनाच्या ज्वलनामुळे कोणकोणते विषारी वायू तयार होतात आणि ते हवेत सोडले जातात जे घातक असतात ते बघूया आपण. पहिला आहे नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. हे बघा, हे काळा काळा धूर दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. तर हे सर्व जे घातक घटक आहेत, हे सगळे घटक हवेमध्ये मिसळले गेल्यामुळे हवेचं जे घटकांचं प्रमाण आहे, घटक आहेत हवेतले, त्याचं संतुलन बिघडतं. त्याच्यामुळे काय होतं? वायूचं प्रदूषण निर्माण होतं आणि ज्याचा आपल्याला सगळ्यांना त्रास होतो. बघा, वायूच्या प्रदूषणामुळे डोळे चुरचुरतात, डोळे लाल होतात. जास्त प्रमाणात जर वायू प्रदूषण झालं तर त्याचा आपल्याला श्वसनासाठी किंवा याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. आता याच्यासाठी ओझोनचा थर जो आहे, आपल्या पृथ्वीच्या वातावरणाभोवती जो ओझोनचा थर आहे, हे आपल्याला संरक्षक आवरण आहे. ओझोनच्या थरामुळे आपल्याला खूप उपयोग होतो. ओझोन वायूचा सजीवांच्या जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होत नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्वाचे आहे. सूर्यापासून निघणारी जी अतिनील किरणं आहेत ती सजीवांसाठी हानिकारक असतात. सूर्यापासून अतिनील किरणे बाहेर पडतात आणि ती जर आपल्या त्वचेवर पडली तर आपल्या त्वचेची हानी होण्याची शक्यता असते, हानी होते. तर ही अतिनील किरणे जी असतात ती ओझोन वायूमध्ये शोषून घेतली जातात. त्यामुळे आपलं रक्षण होतं, पृथ्वीवरील सजीवांचं रक्षण होतं. त्यानंतर वातानुकूलित यंत्र, रेफ्रिजरेटर यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यामुळे ओझोनच्या थराचा नाश होतो. तर आपण वायूचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण टाळून
आपण काळजी घेतली पाहिजे आणि ओझोनचा थर आपला जो आहे आपल्या पृथ्वीच्या भोवती जो ओझोनचा थर आहे तो आपण अबाधित ठेवला पाहिजे. वायू प्रदूषणामुळे काय होत आहे की ओझोनच्या थराला छिद्र पडू लागलेली आहेत. तर त्यामुळे वायू प्रदूषण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. ओझोनचे महत्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिवस म्हणून मानला जातो. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण बघा, पृथ्वीवरती जेवढं पाणी आहे त्याच्यापैकी 97% पाणी हे कसं आहे, समुद्राचं खारं पाणी आहे. त्याच्यानंतर 2% हे आहे हिमनगाच्या स्वरूपामध्ये, बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे. आणि अवेलेबल फ्रेश वॉटर म्हणजे आपल्याला पिण्यासाठी फक्त 1% पाणी उपलब्ध आहे. आता जलचक्र म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितीच आहे. पाऊस कसा पडतो माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. जलचक्र म्हणजे काय? बरोबर. कोण सांगेल का मला थोडक्यात? संजीवनी. कोण सांगेल? श्रुती सांग बरं. सांगते का? टीचर मी सांगू? टीचर मी सांगू का? ढगातून पाऊस पडतो. सांगा, एकाने बोला फक्त, कोणीतरी एकाने बोला. पाऊस पडतो. पावसाच्या पाणी उन्हाळ्यामध्ये त्याची वाफ होते आणि ते ढगात जातं आणि पावसाळ्यात नंतर तेच पाणी परत येतं. बरोबर. बघा इथे समुद्र आहे. समुद्राच्या पाण्याचं काय होतं, सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, त्याची वाफ तयार होते. ती वाफ हलकी होऊन वर गेल्यानंतर त्याचे ढग तयार होतात. ढगांना थंड हवा लागली की काय पडतो, पाऊस पडतो. आणि हे जे चक्र आहे ते सतत चालू असतं, म्हणून याला काय म्हणतात, जलचक्र असं म्हणतात. पाण्याचे स्रोत, पाणी आपल्याला कुठून कुठून मिळतं बघूया. हे आहे नदी, तलाव, ओहोळ, विहीर, कालवा. हे आहे हातपंप म्हणजे बोअरवेल म्हणतात त्याला, की खूप भूगर्भातलं खूप खालचं पाणी याच्यातून आपल्याला मिळू शकतं. तर हे जे आहे त्याला पाण्याचे स्रोत म्हणतात, की या ठिकाणाहून आपल्याला पाणी मिळू शकतं. मोठ्या नद्यांवरती धरणं बांधलेली आहेत. पाण्याचे उपयोग तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत. बघा इथे काय आहे, कशासाठी पहिला उपयोग, स्वयंपाक करण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी. दुसरा उपयोग, व्हेरी गुड, अंघोळ करण्यासाठी. पुढे आहे शाबास. कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, भांडी स्वच्छ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, झाडांना पाणी देण्यासाठी, झाडांना पाणी घालण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, असे अनेक पाण्याचे उपयोग आहेत. शेती करण्यासाठी सुद्धा. शाबास, एकदम बरोबर. शेतीसाठी सुद्धा पाणी लागतं. पाण्याचे गुणधर्म आपण बघूया. सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळतं. पहिली अवस्था पाण्याची आहे स्थायू अवस्था, म्हणजे पाणी बर्फाच्या स्वरूपात आढळतं. दुसरी अवस्था आहे द्रव अवस्था, म्हणजे पाणी. आणि तिसरी अवस्था आहे ही म्हणजे वायू अवस्था, म्हणजेच ही आहे पाण्याची वाफ. पाण्याला रंग, चव, वास काहीही नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात, म्हणून पाण्याला वैश्विक विद्रावक असं म्हणतात. सगळे पदार्थ, अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहजपणे विरघळतात. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रक्तद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. बघा आपलं रक्त पातळ असतं की नाही, प्रवाही असतं. तर रक्ताला प्रवाहीपणा कशामुळे प्राप्त होतो, पाण्यामुळेच. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही. कोणी जिवंत राहू शकेल का पाण्या वाचून? एक वेळ माणसाला अन्न मिळालं नाही तर माणूस थोडा काळ तरी काढू शकतो, पण पाण्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही, किंवा कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलेलं आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो.
जल हेच जीवन, असं आपण सुविचार वाचतो की नाही. आता आपण तिसऱ्या संसाधनाकडे वळणार आहोत, ते म्हणजे जमीन. तिसरं आपलं नैसर्गिक संसाधन आहे जमीन. तर आपण आता बघूया मृदा म्हणजे काय. जमिनीचं दुसरं नाव आहे मृदा. बघा, जमिनीचा सर्वात वरचा थर हा वनस्पती आणि प्राण्यांच्या कुजलेल्या अवशेषांमुळे बनतो, याला कुथित मृदा असे म्हणतात. हा जो जमिनीचा सर्वात वरचा थर असतो, याच्यामध्ये प्राण्यांचे आणि वनस्पतींचे कुजलेले अवशेष असतात आणि याला कुथित मृदा असे म्हणतात. जमीन ही वाळू, मोठे दगड, छोटे दगड, खडक, बारीक वाळू, माती याच्यानी बनलेली असते. या मातीच्या हे जे थर असतात मातीचे, बघा दिसतायत तुम्हाला इकडे थर मातीचे हो आहेत टीचर. ना. इथे मोठे दगड आहेत, मोठे दगड आहेत, छोटे छोटे दगड आहे, ही वाळू आहे, इकडे कुजलेला पालापाचोळा आहे. तर हे जे थर असतात याला, मातीचे थर असतात, याला मृदा असं म्हणतात. तर मृदा कशी तयार होते बघा. ऊन, वारा, पाऊस याच्यामुळे काय होतं, हे जे खडक असतात, हा दगड आहे बघा, हे जे दगड आहेत, ऊन, वारा, पावसाचा परिणाम होऊन मूळ खडकांचे काय होतात, तुकडे होतात. या उन्हामुळे, वाऱ्यामुळे, पावसामुळे या खडकांचे तुकडे होतात आणि त्यापासून खडे, वाळू, माती हे घटक तयार होतात. तसेच त्यामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक यासारखे घटक सुद्धा आढळतात. आणि अशा प्रकारे ही मृदा निर्मितीची, माती तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती अतिशय मंद रीतीने, अतिशय संथ रीतीने सुरू असते, हळूहळू सुरू असते. तर त्यामुळेच परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. बघा, केवढूसा थर, 2.5 म्हणजे केवढा असेल, एवढूसा थर, बरोबर आहे की नाही. एवढूसा मातीचा थर तयार होण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागतो, 1000 वर्षाचा कालावधी लागतो, हजारो वर्ष लागतात. त्याच्यामुळे काय आहे की जमिनीची धूप होऊ न देणं, जमिनीची काळजी घेणं, जमिनीला वारंवार खतांचा मारा न करणं, हे रासायनिक खतांचा हे आपल्या हातामध्ये आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण झाडं वगैरे लावली पाहिजेत, वृक्षांची तोड आपण थांबवली पाहिजे. म्हणजेच आपल्याला ही जमिनीची हानी आहे ती आपल्याला टाळता येऊ शकेल. मृदेतील विविध घटक कोणते, मातीमध्ये कोणते कोणते घटक असतात ते आपण बघणार आहोत. बघा, माती असते, कोटे म्हणजे जाड दगड असतात, छोटे मोठे दगड, खडे वगैरे हे घटक असतात. आणि हे जे सगळे घटक आहेत याला म्हणतात अजैविक घटक. काय म्हणतात याला, अजैविक घटक. म्हणजे हे निर्जीव आहेत, याच्यामध्ये अजैविक घटक याला म्हणतात, निर्जीव आहेत, याच्यामध्ये जीव नाही. आणि मग मातीमध्ये कृमी, कीटक, सजीव, गांडूळ वगैरे असे सुद्धा घटक आढळतात, त्यांना म्हणतात जैविक घटक. ह्या गोष्टी सुद्धा मातीमध्ये आढळून येतात. आता नैसर्गिक संसाधनांचा वापर. उपलब्ध जमीन, आपल्याला उपलब्ध जमीन आहे 29%. पिण्यासाठी उपलब्ध म्हणजे गोडे पाणी आपल्याला काय आहे, फक्त 3% उपलब्ध आहे. आणि ऑक्सिजनची उपलब्धता आपल्याला 21% ऑक्सिजन उपलब्ध आहे. पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा या घटकांचा, मानव ही जी संसाधनं आहेत या घटकांचा वापर मनुष्य करतो. या संसाधनांच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या प्रमाणाचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत खूप कमी आहे. ही संसाधने कमी प्रमाणात असली तरी ती सर्व सजीवांसाठी आवश्यक आहेत. हे मानवाने, आपल्या माणसाने लक्षात घेतलं पाहिजे आणि स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. म्हणजेच पाणी आपण वाया घालवणं टाळलं पाहिजे, हवेचं प्रदूषण आपण टाळलं पाहिजे, जमिनीचं सुद्धा प्रदूषण होत असतं, वृक्षतोड आपण थांबवली पाहिजे. म्हणजेच ही जी संसाधनं आपल्याला निसर्गाकडून मिळालेली आहेत त्याचा आपण काळजीपूर्वक
वापर करायला हवा आणि ती आपल्या बरोबरच इतरांना सुद्धा आवश्यक आहे याचं आपण भान ठेवायला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण पुढे बघणार आहोत सजीव सृष्टी. याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. सजीवांची लक्षणं काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. पहिलं लक्षण आहे वाढ, श्वसन, उत्सर्जन, चेतना, क्षमता व हालचाल, प्रजनन, ठराविक आयुर्मान आणि पेशीमय रचना. ही आहेत सजीवांची लक्षणं. गेल्या वर्षी आपण याचा अभ्यास केलेलाच आहे. परत आपण एक वार त्याची आपण उजळणी करणार आहोत. तर बघा आपली सभोवतालची जी सृष्टी आहे त्याच्यामध्ये सजीव आणि निर्जीव असे अनेक घटक आढळून येतात. आता या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे मला सांगा. चित्रामध्ये काही घटक सजीव आहेत आणि काही घटक निर्जीव आहेत. आता या ठिकाणी हा जो तक्ता आहे तयार केलेला याच्यामध्ये तुम्ही सजीव कोणते आहेत हे या ठिकाणी लिहायचं आहे आणि निर्जीव कोणते आहेत हे या कॉलम मध्ये लिहायचं आहे. बघा इथे कोंबड्या, सजीव, बरोबर, शेळी, मेंढी, गाय, बरोबर, हा, व्हेरी गुड. हे सगळे आहेत सजीव आहेत. त्याच्यानंतर झाड सजीव आहे, बरोबर. मानव, व्हेरी गुड, शाबास. त्याच्यानंतर आता निर्जीव वस्तू सांगा मला एक दोन. मडका, खाट, बरोबर, खाट, मडकं, बरोबर. हे जे चक्र आहे, तिकडे पाणी काहीतरी पाणी भरता येते सुद्धा. हा, बरोबर, शाबास. तर आपल्या बरोबर, एकदम बरोबर, बरोबर. हा, आता आपल्या सभोवताली सजीव आणि निर्जीव दोन्हींचं मिळून आपली ही सृष्टी तयार झालेली आहे. सजीव पण असतात आणि निर्जीव घटक सुद्धा असतात. तर पहिलं लक्षण आपण बघूया सजीवांचं, ते म्हणजे वाढ. बघा आता इथे काय काय दिसत आहे तुम्हाला. ह्युमन म्हणजे मानव प्राणी. मानव प्राण्याची काय होते, वाढ होत असते. छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशी मानवाची किंवा बरोबर प्रत्येक सजीवाची काय होते, ठराविक कालावधीपर्यंत वाढ होत असते. वाढ होताना काय होतं, माणसाचं वजन, उंची या घटकांची सुद्धा वाढ होत असते. तर वाढीसाठी कशाची गरज असते, अन्नाची आवश्यकता असते. आता बघा प्राण्यांचीच वाढ होते असं नाही, तर इथे वनस्पतींची सुद्धा वाढ होत असते. प्राण्यांची वाढ जी आहे ती ठराविक मर्यादेपर्यंत होते, पण वनस्पतींची वाढ मात्र सतत होत असते. आता वाढीसाठी अन्नाची गरज असते, बरोबर आहे की नाही. अन्न मिळालं की शरीराची वाढ होते, शरीराचं पोषण होतं. तर आता हे अन्न कसं तयार करतात, वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने, हिरवी जी पानं आहेत, पानात हरितद्रव्य असतं, त्या हरितद्रव्याच्या साहाय्याने वनस्पती आपलं अन्न तयार करतात. त्यावेळेस त्या कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने अन्न तयार करतात. कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात. आणि ही जमिनीतील पाणी आणि पोषक तत्व यांच्या साहाय्याने कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने सूर्यप्रकाशामध्ये वनस्पती अन्न तयार करतात. याला प्रकाश संश्लेषण ही क्रिया असे म्हणतात. तर सजीवांच्या वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. पुढचं लक्षण आहे श्वसन. बघा आपण नेहमी नियमितपणे आपण श्वासोच्छ्वास करत असतो, बरोबर आहे की नाही. आपण झोपलेलो असलो तरी आपला श्वासोच्छ्वास सुरूच असतो. बघा आपण जर आपला हात असा समोर घेतला आणि अशी तोंडाने आपल्या फुंकर घातली तर आपल्या हाताला काय लागतं, जाणवते की नाही फुंकर. तर म्हणजेच हे माणसाचं जे श्वसन आहे ते सतत सुरू असतं. वनस्पती सुद्धा श्वसन करतात. सजीवांमध्ये श्वसनासाठी
अवयव असतात तर वनस्पती पानांच्या साह्याने किंवा खोडांच्या साह्याने श्वसन करतात. माणूस नाकाच्या साह्याने श्वासोच्छ्वास करतो. माशांमध्ये कल्ले असतात, बरोबर आहे की नाही, मासा पाण्यात राहतो म्हणून. तर प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात श्वसनासाठी, तर वनस्पती पानांच्या साह्याने आणि खोडांच्या साह्याने श्वसन करतात. पुढचं लक्षण आहे उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे काय, तर शरीराच्या विविध क्रिया करत असताना काही टाकाऊ पदार्थ तयार होतात. सर्व सजीवांच्या शरीरात काही टाकाऊ पदार्थ तयार होतात आणि ते बाळले जातात. या क्रियेला उत्सर्जन असं म्हणतात. आणि हे जे नको असलेले पदार्थ आहेत, टाकाऊ पदार्थ जे तयार होतात, त्याला उत्सर्ग असं म्हणतात. आणि ते बाहेर टाकली जाण्याची जी क्रिया आहे त्याला उत्सर्जन असं म्हणतात. आता या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? पहिल्या चित्रात घाम आला आहे का? शाबास, घाम आलेला आहे. बघा, या माणसाला केवढा तरी घाम आलेला आहे. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये तयार झालेले जे निरुपयोगी घटक आहेत, अन्नाच्या पचनानंतर तयार झालेले जे निरुपयोगी घटक आहेत, ते अशा स्वरूपामध्ये, घामाच्या स्वरूपामध्ये वगैरे बाहेर टाकले जातात. आता इथे वनस्पतींमध्ये सुद्धा बघा, हे दिसतंय ना, इथे हा चीक निघतो आहे खोडातून बाहेर. इथे पानांवरती तुम्हाला असे ठिपके दिसत आहे. इथे बघा, या काळा खोडातून चीक निघतो आहे. तर इथे सुद्धा तसंच की प्राण्यांमध्ये उत्सर्जनासाठी विशिष्ट अवयव असतात, तर वनस्पतींचं उत्सर्जन हे खोडातून किंवा पानातून होत असतं. पुढचं लक्षण आहे चेतना, क्षमता आणि हालचाल. तुम्हाला कोणी चिमटा काढला किंवा तुम्हाला कोणी न कळत, तुमचं लक्ष नसताना तुम्हाला काही एखादी सुई किंवा टाचणी अशी टोचली, तर तुमची काय प्रतिक्रिया होते? तुम्ही तसेच बसून राहाल का हात मागे घ्याल पटकन? खूप हलतो. हात मागे घ्याल की नाही पटकन? तुमच्या हातावर कोणी तुमच्या नकळत काही टोचलं तर तुमचा हात कसा होतो? पटकन पाठीमागे होतो, बरोबर आहे की नाही? तर हे जे आहे त्याला म्हणतात चेतना, क्षमता. इथे आता या चित्रामध्ये बघा, इथे काय आहे? गरम करायला ठेवलेलं आहे हे भांड. हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि या माणसाने त्याला हात धरलेला आहे. पण जशी जशी उष्णता होते या भांड्याला लागते, ही उष्णता इथपर्यंत आल्यानंतर त्या माणसाच्या हाताला चटका बसतो. चटका बसल्यानंतर काय केलेलं आहे बघा, त्याने पटकन आपला हात सोडून दिलेला आहे. म्हणजेच हे काय आहे? पटकन सोडून दिला हात. हात तसाच धरून ठेवू शकत नाही. म्हणजे हे काय आहे? चेतनेला दिलेला हा प्रतिसाद असं म्हणतात याला. याला काय म्हणतात? चेतनेला दिलेला प्रतिसाद. तर चेतना, क्षमता हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. आता ह्या चित्रामध्ये दिसत आहे ते म्हणजे बघा, काय दिसतंय तुम्हाला या चित्रामध्ये? एक मुलगी कचऱ्याच्या डब्याच्या जवळ गेली, तिने लगेच प्रतिसाद दिला की तिने नाकच पकडलं. शाबास. तिला घाणेरडा वास आल्यानंतर तिचा हात आपोआप कुठे गेला? नाकावरती गेला. तिने लगेच नाक पकडलं वास येऊ नये म्हणून. तर हा आहे चेतनेला दिलेला प्रतिसाद. आता इथे हे चित्र दिसतंय तुम्हाला? हे झालं प्राण्यांमधलं. आता हे वनस्पती सुद्धा चेतनेला प्रतिसाद देतात. हा, दिसतंय ना तुम्हाला चित्र? हो टीचर, त्याच्या पानाला हात लावला की लगेच ते लगेच ती पानं मिटून घेतात. लाजाळूच्या झाडाला स्पर्श केल्यानंतर त्याची पानं लगेच मिटतात. हा आहे चेतनेला दिलेला प्रतिसाद. तर चेतना, क्षमता हे सुद्धा आणि हालचाल हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. सर्व सजीव हालचाल करतात. प्राणी जे असतात त्यांची हालचाल दिसून येते, पण वनस्पतींची बघा, फांद्या वाऱ्याने सळसळतात वगैरे, तेवढी हालचाल आपल्याला दिसते. वनस्पती फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पुढचं आहे प्रजनन. प्रजनन म्हणजेच किंवा पुनरुत्पादन. प्रत्येक सजीव जो आहे तो आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतो. याला म्हणतात सजीवांचं प्रजनन. काय म्हणतात? आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करणे याला म्हणतात
प्रजनन. आता काही सजीव जे आहेत ते काय झालं? हॅलो, बघा, काही सजीव आहेत ते पिल्लांना जन्म देतात, तर काही सजीव काय करतात? अंडी घालतात. त्याच्याद्वारे त्यांचं प्रजनन होतं, त्यातून पिल्लांचा जन्म होतो. आणि वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. आता इथे बघा, या ठिकाणी हे जे पान आहे याला हे फुटलेले आहेत बघा, दिसतंय ना तुम्हाला? हे आहे वनस्पतीचं पानाद्वारे होणारं प्रजनन. तर पुनरुत्पादन हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे की प्रत्येक सजीव आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करतो. या क्रियेला पुनरुत्पादन किंवा प्रजनन असं म्हणतात. पुढचं लक्षण आहे ठराविक आयुर्मान. प्रत्येक सजीवाला ठराविकच आयुर्मान असतं. जन्म झाल्यापासून ठराविक काळापर्यंत त्याची वाढ होते आणि काही काळानंतर सजीवाचा काय होतो? मृत्यू होतो. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावरती सजीव प्रजननक्षम होतात. प्रजननानंतर त्याचे अवयव कमजोर होतात, क्षीण होतात आणि कालांतराने सजीवांचा जीवनकाल संपतो, म्हणजेच त्यांना काय होतो? मृत्यू येतो. जन्माला येणारा जो प्रत्येक सजीव आहे त्याला काही ठराविक कालावधीनंतर मृत्यू येतो, म्हणजेच प्रत्येक सजीवाचं आयुर्मान जे असतं ते ठराविक असतं. त्याच्यानंतर बघा, कुत्रा या प्राण्याचं आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्ष असतं. तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्ष जगतो. किती वर्ष जगतो? 50 वर्ष. आणि मानव प्राण्याचं आयुर्मान हे खूप आहे, म्हणजे माणूस 100 वर्ष सुद्धा जगतो, काही काही जण त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा जगतात. तर हे जे आहे हे प्राण्यांचं प्रत्येक जीवा ठराविक असं आयुर्मान असतं. झाडं सुद्धा असतात ती काय होतात? ठराविक कालावधीनंतर वटतात आणि उन्मळून पडतात किंवा त्याची जी पानं वगैरे जी असतात ती सुकून जातात. म्हणजे प्रत्येक सजीवाला काय असतं? ठराविक आयुर्मान असतं. त्यानंतर बघा, सजीव नेमके कसे आहेत, ते कसे तयार झालेले आहेत, कशापासून तयार झाले आहेत, याचा तुम्हाला नेहमी प्रश्न पडत असेल तर प्रत्येक सजीवाचं शरीर हे पेशीपासून बनलेलं असतं. तुम्ही मधमाशीचं पोळं बघितलेलं आहे कधी? हो टीचर. बघितलेलं आहे का? मधमाशीचं पोळं बघितलंय ना? हो. त्याच्यामध्ये बघा कसे चौकोन 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 असे असतात एकत्र आलेले. तर आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या अशाच प्रकारच्या असतात. हे बघा, इथे पेशींची रचना दिसते आहे. प्रत्येक सजीवाचं शरीर हे अशा प्रकारच्या पेशींनी बनलेलं असतं. आणि या पेशींच्या अंतर्गत अनेक क्रिया घडत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या ज्या जीवनक्रिया आहेत सजीवांच्या शरीरातल्या या पेशींच्या मार्फतच होत असतात. तर काही सजीव हे एकपेशीय असतात, काही सजीवांचं शरीर हे एकाच पेशीपासून बनलेलं असतं, तर काही बऱ्याच बाकी सजीवांचं शरीर हे आहे हे अनेक पेशींपासून बनलेलं असतं. जरी एका पेशीपासून शरीर तयार झालेलं असलं तरी त्यामध्ये सुद्धा सर्व जीवनक्रिया सुरू असतात. उदाहरणार्थ अमिबा, युग्लिना यासारखे जे सजीव आहेत त्यांचं शरीर हे एका पेशीपासून बनलेलं असतं. तर बाकीचे सर्व प्राणी आहेत, उदाहरणार्थ मानव, गाय, उंदीर, बेडूक, हे जे सगळे प्राणी आहेत त्यांचं शरीर काय असतं? बहुपेशीय. त्यांना म्हणतात बहुपेशीय सजीव. त्यांचं शरीर अनेक पेशींपासून बनलेलं असतं. आणि एकपेशीय असणाऱ्या सजीवांना एकपेशीय सजीव असं म्हणतात. पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी सुद्धा पेशीमय रचना हे सजीवांचं एक प्रमुख लक्षण आहे. आता आपण बघणार आहोत उपयुक्त सजीव. आपल्याला जे उपयोगी पडतात ते सजीव म्हणजे उपयुक्त सजीव. बघा इथे कोणकोणते दिसत आहेत चित्रामध्ये? बकरी, कोंबडी, घोडा, मेंढी, उंट, गाय, बैल असे अनेक सजीव जे आहेत, अनेक प्राणी आहेत, हे आपल्याला उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा
या ज्या सगळ्या भाज्या आपण खातो, बटाटा, टोमॅटो, पालक, वांगी, भेंडी, फळं, हे सगळे काय आहेत, आपल्याला उपयुक्त असणारे सजीव आहेत. त्यानंतर अपायकारक सजीव, काही काही सजीवांपासून आपल्याला अपाय होतो. उदाहरणार्थ बघा, हे पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे ते धोत्र्याचं फूल आहे. तर हे धोत्र्याचं फळ जे असतं, धोत्रा ही एक वनस्पती आहे, माहितीये तुम्हाला? हे जे धोत्र्याचं फळ असतं ते विषारी असतं आणि ते जर आपल्या पोटात गेलं चुकून काही कारणाने, त्याच्या बिया वगैरे आपल्या पोटात गेल्या तर आपल्याला अपाय होतो. म्हणून हा जो सजीव आहे हा अपायकारक सजीव याला म्हणतात. ही बघा धोत्र्याची फळं, त्याच्याने आपल्या शरीराला अपाय होतो. त्यानंतर हे मशरूम आहे बघा, कुत्र्याची छत्री आपण ज्याला म्हणतो, पावसाळ्यामध्ये उगवतात. तर काही मशरूम असतात, काही मशरूम असतात ते शरीराला उपयोगी असतात, त्याच्यामध्ये खूप प्रथिनं असतात. पण हे काही मशरूम असतात, हे काय असतात, त्याच्यामध्ये विषारी घटक असतात. त्याच्यामुळे मशरूम घेताना सुद्धा ते चांगले आहेत हे बघून आपण घेतले पाहिजे. ते विषारी घटक याच्यामध्ये असले तर हे खाल्ल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर हा बघा आहे विंचू, है ना. विंचवानी आपल्याला जर डंख केला, दंश केला तर त्याचं विष आपल्या शरीरामध्ये भिनू शकतं. ही आहे अळी, दिसते तुम्हाला, झाडाची पानं कुरतडते. हे आहे अपायकारक. कोळी, झुरळ, घरामध्ये येणाऱ्या माशा. माशा या कुठून बसून येतात आणि अन्नावर बसल्या की त्यांच्या पायाला चिकटलेले जे जंतू असतात ते आपल्या अन्नामध्ये शिरतात आणि ते जर अन्न आपण खाल्लं तर आपल्याला त्याच्यापासून त्रास होतो. म्हणून हे जे सगळे सजीव आहेत हे अपायकारक सजीव आपण यांना म्हणतो. तर या प्रकारे आपण सजीवांची लक्षणं काय आहेत, त्यांचा आपल्याला उपयोग काय आहे, हे सगळं आपण उजळणी याची केलेली आहे. आता आपण स्वाध्याय सोडवायचा आहे. तुम्ही मला एकेका प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तुम्हाला समजला सगळा, दोन्ही धड्यांची आपण उजळणी घेतली ते समजलं तुम्हाला? हो टीचर. आठवलं गेल्या वर्षी शिकवलेलं होतं ते? हो टीचर. आठवलं ना? शाबास. आता बघा, योग्य पर्यायाची निवड करा. मी प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत, त्या योग्य पर्याय कोणता आहे ते तुम्ही सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे, ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी टिंब शोषून घेतो. पहिला पर्याय आहे अल्फा किरणे, क्ष किरणे, अतिनील किरणे आणि गॅमा किरणे. एकेकाने हात वर करून उत्तर द्यायचं आहे. सांगा बरं, कोण सांगतंय उत्तर? मयुरीने हात वर केलेला आहे, सांगशील उत्तर? आता वाटायला लागलाय खरा वॅक्सिनेशन सेंटर. श्रुती, कोण सांगेल याचं उत्तर? येतंय का कोणाला सांगता? ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी कोणती किरण शोषून घेतो, सांगा बरं? बरं मी सांग, कोण सांगताय? टीचर मी सांगू? अल्फा किरणे. अतिनील किरणे. अतिनील किरणे हे उत्तर अगदी बरोबर आहे. ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो. अतिनील किरणे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील उपलब्ध पाण्यापैकी टिंब पाणी हे समुद्राचे खारे पाणी असते किंवा आहे. किती टक्के बघा? 96%, 97%, 97%. व्हेरी गुड. उपलब्ध पाण्यापैकी 97% पाणी हे कसं असतं? समुद्राचं खारं पाणी असतं. पुढचा प्रश्न, परिपक्व मृदेचा
2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे टिंब वर्षे लागतात. टीचर बघा पर्याय बघा. 1000 वर्ष, 500 वर्ष, 1500 वर्ष. 1000 वर्ष. व्हेरी गुड. 1000 वर्ष. शाबास, एकदम बरोबर. पुढचा प्रश्न आहे, शहामृग हा पक्षी सुमारे टिंब वर्षे जगतो. पर्याय 50 बघा. वर्षे. 50 वर्षे. अरे वा, शाबास, एकदम तुम्हाला उत्तर बरोबर माहितीये. पर्याय द्यायच्या आधीच तुम्ही उत्तर दिलेलं आहे. छान. म्हणजे तुमचं शिकवण्याकडे व्यवस्थित लक्ष आहे असा अर्थ होतो याचा. खालीलपैकी टिंब हा प्राणी शेतीसाठी गांडूळ. अत्यंत उपयोगी आहे. कोणता? गांडूळ. शाबास, एकदम छान. तर या ठिकाणी आपला तास आता इथे संपतो आहे. तुम्ही दोन्ही धडे 6वीचे नीट वाचायचे आहेत. हा स्वाध्याय जो मी दिलेला आहे याचा तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तो तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. ओके. आता आपण पुढच्या तासासाठी पुढच्या सोमवारी परत एक विज्ञानाचा तास होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. धन्यवाद. थँक्यू टीचर, खूप छान समजलं. थँक्यू. छान, तुम्ही सगळ्यांनी छान ऐकलं, छान उत्तर दिली. धन्यवाद.